मंडळी नमस्कार। तुम्हाला माझ्या पाठीमागे फणसाचं लगडलेलं झाड दिसतंय आणि हे जे फणस आहेत हे आता छोटे आहेत आणि आज आपल्याकडे सगुणा बागेमध्ये 200 माणसं आहेत आणि 200 माणसांना आज आपण फणसाची भाजी करतोय। 200 माणसांचं बुकिंग आहे, कदाचित ते 250 सुद्धा होऊ शकतात। तुम्हाला सगळ्यांना ह्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी ह्याच्यासाठी सांगतोय की ही जी सगळी जी गोष्ट आहे ही आत्ताच्या आपल्या जगासाठी खूप महत्त्वाची आहे। ती म्हणजे जसं आज जगामध्ये सगळीकडे युद्ध चालू आहेत किंवा वेगवेगळ्या अनेक गोष्टी चालू आहेत, तशाच प्रकारे जगामध्ये अजून एक गोष्ट आहे जी खूप ॲक्च्युली खरं प्री हिस्टॉरिक गोष्ट आहे, त्याला म्हणतात भूक, हंगर। तर ही जी भूक जी आहे ही भूक मिटवण्याचं काम जे आहे हे झाड करू शकतं असं आम्हाला ठामपणे वाटतं। म्हणजे वर्ल्ड हंगर क्रायसिस ज्याला आपण म्हणू शकतो ते वर्ल्ड हंगर क्रायसिस सॉल्व करण्याचं काम ह्या झाडामध्ये आहे। तुम्हाला आता दिसतंय ह्या साधारणपणे 1-1.25 किलोचा हा साधारणपणे फणस आहे। त्याच्यानंतर एक छोटेसे अजून दुसरे छोटेसे त्याला आलेली छोटी छोटी बाळं आहेत। ह्याच्यापैकी काही फणस पुढे जातील आणि काही फणस काळे होऊन निघून जातील। पण ह्या फणसाच्या ह्या साईजपासून ते ह्या साईजपर्यंत म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजपर्यंत जेव्हा आपण त्याला काढतो त्याचे डोळे फाकतात आणि त्याच्यानंतर आपण तो पिकण्यासाठी ठेवतो घरामध्ये त्याला पोत्यामध्ये बांधून, तर ते साधारणपणे त्याला 4 महिने लागतात, 3.5 ते 4 महिने लागतात जातीवरती डिपेंड असून। तर हे जे फणस जे आहे ते फणसाला एवढे फळं लागतात, एवढा तो बाजतो की साधारणपणे 4 ते 5 क्विंटलपर्यंत आपल्याला एक झाड फणस हे फळ आपल्याला देऊ शकतं। 4 ते 5 क्विंटल म्हणजे 400 ते 500 किलो एक झाड। आणि आपल्याकडे जर फणसाची बाग असेल तर तुम्ही विचार करू शकता फक्त 2 फणसाची झाडं 1000 किलो 1 टनापर्यंत आपल्याला मटेरियल देऊ शकतात। आणि वर्ल्ड हंगर क्रायसिसचं त्याचं रिलेशन असं आहे की हे खूप न्यूट्रिशियस फळ आहे। ह्या फळापासून जर का ते कच्चं आणि पक्कं ह्याच्यामधली जर का ती वेळ असेल आणि त्यावेळेला जर का ते खाल्लं तर अगदी म्हणजे, आणि कच्चं असेल तर डेफिनेटली गुड, आणि पण कच्चं आणि पक्क्याच्या मध्ये जर का त्याला खाल्लं तर इव्हन डायबिटीसला सुद्धा फाईट करण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो। जो भारतामध्ये आता भारत 2 नंबरवरती आहे जगामध्ये डायबिटीस ह्या प्राणघातक एक रोगावरती, तर त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो। पण ते प्राणघातक रोग आणि त्याला क्युअर करणं ही पुढची गोष्ट आहे। पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भूक। आज बरेचसे भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणं अशी आहेत की ज्यांना खाण्याची अजूनही कमतरता आहे। आफ्रिकेमधले बरेचसे देश किंवा असे बरेच जगामध्ये गरीब देश आहेत की ज्यांना खाण्याची आज कमतरता आहे। बऱ्याच ठिकाणी युद्ध चालू आहे आणि लोकांना खायला काही नाही आहे। तर ह्या पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला फणसाचा वापर करू शकतो। आणि फणस हे बऱ्यापैकी स्टडी फ्रूट आहे। ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये बऱ्याच ठिकाणी खूप टफपणे हे झाड होऊ शकतं। एकदा हे झाड लावल्यानंतर एक साधारणपणे 4 ते 5 वर्षांनी ते बाजायला लागतं आणि त्याच्यानंतर पुढच्या अगदी 100-125 वर्षापर्यंत आपल्याला फणस जे आहे ते बाजत राहतं। म्हणजे 100-125 वर्षापर्यंतचं झाड मला माहिती आहे, कदाचित ते आयुष्य साधारणपणे 200 किंवा त्याच्यापुढे जास्त वर्षापासून असू शकतं। आणि हे फळ खूप जुनं आहे, म्हणजे हे झाड हे फळ खूप जुनं आहे। जसं कमळ जे आहे ते काही 1000 वर्षांपासून जुनं आहे, तसं फणसाचं झाड सुद्धा अगदी त्याचा आयुर्वेदामध्ये वगैरे उल्लेख आहे। 4-5 हजार वर्षापासनं आपल्याकडे म्हणजे भारतीय उपखंडामध्ये फणस हे होत चाललेलं आहे। आणि त्याच्यामुळे खूप आपल्यासाठी सगळ्यांसाठी भारतीय लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाचा मेसेज असा आहे की तुम्ही जेव्हा काही लोक काही गोष्टी करू इच्छिता, म्हणजे झाडं लावतात किंवा आपल्या सोसायटीमध्ये काहीतरी लावता किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या गावामध्ये आता तुम्हाला कोणतं तरी झाड लावायचं असेल, आजकाल वाढदिवसाला लोक किंवा एखाद्या 50व्या वर्षी किंवा काही वर्षी तुम्हाला जर का झाडं लावायची असतील, तुमच्याकडे एखादं शेत असेल आणि तुमचं पडीक आहे आणि त्याला काहीतरी तुम्हाला झाडं लावायची असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही फणसाची झाडं डेफिनेटली लावायला पाहिजेत। फणसाचं झाड हे सोपं आहे। पहिले 4-5 वर्ष, पहिले 2-4 वर्ष त्याची काळजी घ्यायला लागते, पण त्याच्यानंतर ते आयुष्यभर वर्षातनं एकदा आपल्याला पीक देणारं असं हे आहे। एक झाड आपल्याला निदान 300 किलो ते 500 किलोपर्यंत पीक देतच देतं, काही जरी झालं तरी देतं। आता काही व्हरायटी निघाल्यात ज्या खुजे आहेत, छोट्या आहेत आणि ते साधारणपणे 100 किलोपर्यंत वगैरे पिकं देतात। पण जी जनरल जी झाडं आहेत ती साधारणपणे 300 ते 400 किलोपर्यंत आपल्याला पीक देतात। आणि ह्याच्याने फूड क्रायसिस जे आहे ते सॉल्व्ह होऊ शकतं, कारण की ते एवढं मोठं फळ हा साधारणपणे आत्ता 1 किलोचा आहे, पण हा अजून एक 2-3 महिन्यामध्ये हे फळ हे साधारणपणे 15 ते 18 किलोपर्यंत मोठं होईल, असं एवढं मोठं होईल। आणि त्यावेळेला तुम्ही इमॅजिन करू शकता त्याच्यामध्ये निघणारे गरे हे न्यूट्रिशियस गरे असतात, त्याच्यामध्ये साखर पण असते जेव्हा ते पिकलेलं असतं तेव्हा। त्याच्या अगोदरची जी वेळ असते, निम पिकलेल्याची जी वेळ असते, तेव्हा त्याच्यामधनं ते कोणीही म्हणजे अगदी डायबिटीसवाला सुद्धा माणूस ते खाऊ शकतो। याची भाजी, जसं मी आज तुम्हाला म्हटलं, आज आपल्याकडे 200 माणसं आहेत, 200 माणसांना आपण सहजपणे फणसाची भाजी आपण करतोय। 1-1.5 किलोचा म्हणजे आपल्याला 18 ते 21 फणस लागतील जे आपल्या झाडांवरती लगडलेले आहेत। आता फणसाचे आपल्या इकडे सर्वसाधारणपणे 2 प्रकार असतात, एक म्हणजे कापा आणि बरका। कापा तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, पण कापा म्हणजे जो कुरकुरीत असतो, जो खायला आवडतो बऱ्याच लोकांना, त्याला कापा फणस असं म्हणतात। आणि जो बरका असतो
एकदम ॲक्वायर्ड टेस्ट असते. सगळ्यांनाच बरका फणस आवडतो असं नाही, तो असा गिळगिळीत असतो, त्याला खूप जास्त उग्र वास असतो आणि तो खायला असा गिळगिळीत असतो. तर तो बरका फणस असतो. पण दोन्ही फणस चांगले असतात. ह्या फणसापासून आपण सगुणा बागेमध्ये बरीच उत्पादनं बनवतो. त्यामध्ये वेगवेगळी उत्पादनं मी तुम्हाला दाखवतो. ही फक्त मी सगुणा बागेच्या उत्पादनांविषयी नाही सांगते, मी तुम्हाला जनरल फणसापासून काय काय गोष्टी बनवतात त्या तुम्हाला दाखवतो. एक म्हणजे फणसाचं जे हा जो फणस असतो, हा जो कच्चा जो फणस असतो, तो कच्चा फणस काढून उकडून त्याला हळदीमध्ये उकडून हा फणस जो आहे हा पण असा जसं मला दिसतो, हा फ्रीजमधला फणस आहे मी आता आणलेला. हा त्याचा फ्रीजमध्ये ठेवून आपण अगदी वर्षभर सुद्धा ह्या फणसाची भाजी एन्जॉय करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं फणसाचं म्हणजे आपण इकडे फणसाचं लोणचं करतो. कोकणामध्ये आणि साऊथ इंडियामध्ये फणसाचं लोणचं बऱ्यापैकी फेमस आहे. खूप उत्तम लागतं फणसाचं लोणचं. फणसाच्या लोणच्याला मोहरीचं तेल असतं आणि खूप छान लागतं. त्याच्यानंतर फणसाचा मोरंबा. कोकणामधले ज्यांचे आजी आजोबा आहेत त्यांना सगळ्यांना फणसाचा मोरंबा नक्की माहिती असेल, पेरूचा जॅम माहिती असेल. हे आपले लहानपणाचे पदार्थ आहेत. तर अशा प्रकारे फणसाचा जो मोरंबा आहे तो फणसाचा मोरंबा खूप छान होतो. ही फणसाची पोळी आहे. फणस पोळी, आंबा पोळी सगळ्यांना माहिती असेल. कोकणात गेल्यावर कोकणाचा मावा जो आहे तो लोक सगळे आणत असतात. आणि ह्याच्यावरती आपण जे ठेवलेलं आहे ह्याला पोलपाट असं म्हणतात. पोलपाट लाटणं प्रत्येकाच्या घरी असतं. पण पोलपाट लाटण्यासाठी लागणारं जे लाकूड आहे ते खूप महत्त्वाचं असतं. कारण की पोलपाटाला लागणारं जे लाकूड आहे ते कधी फाटून जमत नाही. किंवा आपण जे स्टूल जे आपण वापरतो बसायला, जी पूर्वीची स्टूलं असायची, ती स्टूलं जी बसायची स्टूलं जी असतात ती फाटून जमत नाही. तर फणसाच्या लाकडामध्ये हे जे लाकूड आहे, ह्या लाकडामध्ये कपॅसिटी अशी आहे की हे लाकूड कधी फाटत नाही. एकदा ते कापलं म्हणजे त्याच्या एकदा समजा गोल चकत्या केल्या तर ते कधीही फाटत नाही. त्याच्या फळ्या करतात. म्हणजे जे तुम्हाला जुनी कोकणातली घरं जर का माहिती असतील तर त्याचे जे उभे खांब असतात ते सगळे सागाचे असतात. आणि वरती ज्या माडीवरती वगैरे ज्या आडव्या फळ्या ठेवलेल्या असतात ह्या जास्तीत जास्त करून फणसाच्या असतात. कारण की त्या फळ्या करत कधी फाटत नाहीत. त्यांची जी ताकद आहे ते कंटिन्यूस ठेवतात. तर हे कधी म्हणजे आपण एवढं झाड भाजणारं झाड आपण कापतो का, तर नाही. काही काही झाडं मरतात, काही काही झाडं त्यांचं वय होऊन जातं आणि त्याच्यानंतर किंवा काही काही झाडं म्हणजे एखाद्या वाऱ्यामध्ये किंवा एखाद्या कोणत्या तरी मोठ्या ह्याच्यामध्ये ती झाडं पडतात, तुटतात आणि त्यावेळेला आपण ते वापरतो. त्याचं जे लाकूड आहे ते वापरतो. आणि ते लाकूड आता खूप रेअर होत चाललेलं आहे. चांगली गोष्ट आहे, फणस कोणी कापत नाही आहे. पण फणसाचं लाकूड हे लाकडाच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे. सो फणसाचं फळ, फणसाचं लाकूड आणि फणसाच्या खालती तुम्हाला हे दिसतंय की त्याचे सगळे पानगळ भरपूर होते. ही जी पानगळ जी होते बरीचशी याची जी पानं आहेत ती तुम्हाला माहिती असतील की त्याची पानं गोळा करून जी राब पेरण्यासाठी म्हणजे जे शेतामध्ये जे पेटवतात ते राब पेरण्यासाठी फणसाच्या पानांचा सुद्धा खूप उपयोग केला जातो. कारण त्याची भरपूर पानं होतात, ढीगभर त्याचं. म्हणजे इकडे जर का गोळा केली याची पानं तर भरपूर प्रमाणात होतात. ऑफकोर्स आपण राब पेरत नाही सगुणा बागेमध्ये कधीच, आणि राब पेरायला सुद्धा नाही पाहिजे. आपण SRT पद्धतीने इकडे शेती करतो. तुम्ही त्याच्याविषयी दुसरा व्हिडिओ कधीतरी तुम्ही बघा, SRT शेती म्हणजे काय. पण ह्याची जी सगळी पानं जी आहेत ती पानं घेऊन आपण त्याच्यापासून कंपोस्ट करतो आणि त्या म्हणजे पानं कुजवतो आणि त्याच्यापासून खत बनवतो, जे आपण आपल्या वेगवेगळ्या शेतात तुम्हाला इकडे जशी दिसत आहेत तशी वेगवेगळ्या शेतांमध्ये आपण ही जी सगळी जी पानं आहेत ती वापरतो. तर असे फणसाचे अनेक उपयोग आहेत. आणि ह्या सगळ्या उपयोगांमध्ये आपल्याला फणसाची जी झाडं जी आहेत ती जास्तीत जास्त वाचवायला पाहिजेत आणि लावायला पाहिजेत. आपण जेव्हा एखादं झाड आपल्या सोसायटीमध्ये एखादं फुलं देणारं झाड लावण्यापेक्षा आपण फळं देणारं झाड लावायला पाहिजे. एखादं चिक्कूचं झाड लावायला पाहिजे किंवा फणसाचं झाड लावायला पाहिजे, आंब्याचं झाड लावायला पाहिजे. तुम्ही जर का शहरामधनं असाल तर मी शहरी बांधवांना हे सांगतोय की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये जनरल फक्त सावली देणारी झाडं लावू नका. फक्त किंवा लावा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, झाडं लावणं कोणचे चांगलंच आहे. पण लावताना तुम्ही जर का आता डिसिजन करणार असाल तर ज्याला फळं देतात आणि फळं देणाऱ्यांमध्ये सुद्धा जर का फणसाचं जर का दिलं तर तुम्हाला भरपूर फळं मिळतील. तुम्ही ते फणस जर का कधी तुम्हाला तो हार्वेस्ट करायला मजा येईल. तुम्हाला सगळ्यांना एकत्र बसून त्या फणसाचं कापून सुरीला तेल लावतात, गोडं तेल लावून ते कापतात. त्याचं चिकट सगळा वेगळा बाजूला करायला लागतो. त्याच्यानंतर त्याची आठळी काढायची असते. त्याची आठळीसुद्धा जी असते ती आठळीसुद्धा खूप न्यूट्रिशियस असते. त्याची ही जी भाजी जी आहे ती भाजी आता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जी आपण हजारो वर्षांपासून जी भाजी खातोय त्या भाजीचा आत्ता रिसर्च चाललेला आहे की त्याला मीठचा सबस्टिट्यूट म्हणून वापरता येऊ शकतं. म्हणजे जे मांस आहे त्या मांसाला सबस्टिट्यूट म्हणून ह्याचे तुकडे करून ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवरिंग्स घालून ह्याच्यापासून बर्गर बनवता येऊ शकता का, ह्याच्यापासून एखादं चिकनसारखं दिसणार किंवा मटनसारखं दिसणारं एखादा पदार्थ ह्याच्यापासून बनवता येऊ जे बनवलेले सुद्धा आहेत बऱ्याच लोकांनी, तर ते ह्याच्यापासून चाललेले आहेत. तर
फणसाचं जसं मी तुम्हाला म्हटलं की जो हिरवटसर जो फणस असतो, तो हिरवा फणस किंवा पिकण्याच्या अगोदरचा जो फणस असतो त्याचं पूर्ण पीठ करून ते पीठसुद्धा डोशासाठी, पोळीसाठी, भाकरीसाठी ते पिठाचा सुद्धा वापर केला जातो आहे. त्याच्यासाठी सुद्धा काही सायंटिस्ट त्याच्यासाठी काम करत आहेत आणि सक्सेसफुली हे काम झालेलं आहे. पण हे सगळं स्वस्त कधी होईल? तर स्वस्त तेव्हा होईल जेव्हा भरपूर प्रमाणामध्ये ह्या फणसाचा चांगला वापर केला जाईल. तर तुम्ही जर का मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जर का तुम्ही कोकणामध्ये वगैरे जात असाल तर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी की हे जे फणस आहेत ते अगदी उमलून पडलेले असतात. एवढे फणस असतात की त्यांचा वापर केला जात नाही, विक्री होत नाही. तर हे जे आहेत हे फणस उमललेले असतात. उमललेले म्हणजे पिकून तुटून खालती पडलेले असतात आणि मग त्याच्यासाठी काही माकडं, गाया किंवा वेगवेगळे जे पक्षी प्राणी जे आहेत ते त्यांना खात असतात. तुम्ही इमॅजिन करा जर का हे तुम्ही वापरले नाहीत तरीसुद्धा एवढे सारे पक्ष्यांना, किड्या मुंग्यांना, जनावरांना, गायींना, गुरांना ह्याचा खूप उपयोग होऊ शकतो. आणि जे आपण म्हणतो की फणसाचे जे मधले जे अगदी सगळंच त्याचे भाग जे आहेत ते सगळे वापरले जातात. त्याचा फणस आता कच्चा असताना भाजीसाठी, पिकल्यावरती त्याचं गऱ्यांसाठी, त्याची चांगली भाजी होते. आठळ्या जस्ट उकडून खाऊ शकतो. गरे काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये त्याचे चारखंड ज्याला म्हणतात, म्हणजे त्याचं जे आतमधलं जे असतं चारखंड त्याला असं म्हणतात, तर ते चारखंडसुद्धा आपण जनावरांना खायला घालतो. त्याच्याने दूध वाढतं जनावरांचं. त्याचं जे लाकूड आहे त्या लाकडाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर फणसाचं झाड हे एकंदरीत मोठा वृक्ष असल्यामुळे त्याच्या खालती आपण पार बांधून आपण त्याच्या खालती बसू शकतो. बऱ्यापैकी चांगलं गारवा इकडे निर्माण झालेला असतो. त्याचा पालापाचोळा भरपूर होतो. जो पालापाचोळा आपण कुजवून त्याच्यापासून आपण खत बनवू शकतो. असे अनेक उपयोग फणसाचे आहेत आणि तुम्ही अनेक प्रकारे फणसाला प्रोसेस करू शकता. फणसाचे गरे तुम्ही खाल्ले असतील, तळलेले गरे त्याचे काप करून असे लांब लांब जे मिळतात ते फणसाचे तळलेले गरे, हे सुद्धा त्याच्यापासून एक आपण प्रॉडक्ट बनवू शकतो आणि अजून अनेक प्रॉडक्ट्स त्याच्यापासून बनवू शकतो. सो माझं एक तुम्हाला सगळ्यांना नक्की म्हणणं आहे की तुम्ही नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून फणस ह्या झाडाविषयी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. आणि फणस हे झाड आपल्याला सगळ्यांना, म्हणजे जर का इव्हन आपले जेवढे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत किंवा आपले जेवढे इतर सरकारी डिपार्टमेंटसुद्धा जे आहेत ते सुद्धा, जे आपण वर्षातनं एकदा आजकाल बरेच वेळेला झाडं लावण्याचं काम करतो, त्याच्या वेळेला सुद्धा वेगवेगळी झाडं लावतो. तर त्यावेळेला इतर सगळी झाडं लावण्याच्या व्यतिरिक्त आपण फणसाची झाडं लावावीत. हे भारतीय झाड आहे, त्याच्यावरती सगळे भारतीय पक्षी बसतात, त्यांच्यापासून त्यांना संरक्षण मिळतं. त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे एक झाडामध्ये असायला पाहिजे. तर आपण डेफिनेटली मंडळी फणसाचा उपयोग सगळीकडे करायला पाहिजे. धन्यवाद. लवकरच भेटू आपण कधीतरी सगुणा बागेत.